मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये आपण पान आणि खिळे या टॉपिकवरचे अवघडातले अवघड गणित बघणार आहोत सूत्र न वापरता। आणि मित्रांनो, पान आणि खिळे या टाईपवरचे गणित हमखास दरवर्षी पोलीस भरतीला विचारतात, म्हणजे विचारतात, तलाठी भरतीला विचारतात, सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये त्यावरचा प्रश्न बघायला मिळतो। आज आपण कशा कशा पद्धतीचे प्रश्न बघणार आहोत त्याची एक झलक पाहूया। सूत्र न वापरता शॉर्टकट पद्धतीने आपण सर्व गणित सोडवणार आहोत। एका पुस्तकावर पान क्रमांक छापताना प्रत्येक अंकासाठी एक खिळा याप्रमाणे 792 खिळे वापरले गेले तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती आहे? सूत्र न वापरता एकाच स्टेप मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर काढता येईल। त्याचबरोबर 150 पानाच्या पुस्तकावर अंकाच्या संख्येप्रमाणे पान क्रमांक घालण्यास मुद्रकाला एकूण किती खिळे लागतील अशा पद्धतीचे प्रश्न देखील आपण आज घेणार आहोत। त्याचबरोबर एका पुस्तकाचा 2/6 भाग आणि 30 पाने वाचून झाल्यावर 290 पानं वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण किती पानं आहेत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे गणित जे की पान आणि खिळे या टॉपिक वरचे आहेत आज आपण सूत्र न वापरता शॉर्टकट मध्ये सोडवणार आहोत। पोलीस भरती करत असाल तर हमखास हा क्लास सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा, खूपच महत्त्वाचा हा टॉपिक आहे। या ठिकाणी बघा, टाईप क्रमांक 1, हळूहळू जसे जसे टाईप वाढतील तसे तसे सर्व गणित अवघड होत जातील, हा पॉइंट लक्षात ठेवा। टाईप क्रमांक 1 मध्ये बघा प्रश्न कसा आहे, शॉर्टकट मध्ये कसा सोडवायचा आहे। 120 पाने असणाऱ्या पुस्तकाचा 2/6 भाग पाने वाचून झाल्यास अजून किती पाने वाचायची शिल्लक असतील हा प्रश्न विचारला गेलाय। मित्रांनो, शॉर्टकट मध्ये उत्तर काढता येतं। सर्वात अगोदर काय करायचं, किती पानं होती? 120 पानं, तर 120 पानं इथं लिहून घ्यायची, त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं। आपल्याला म्हटलं की 6 पैकी 2 पानं वाचून झाली आणि आपल्याला विचारलं काय, वाचायची शिल्लक किती? तर बघा बेटा, 6 पैकी 2 वाचायची झाली तर शिल्लक किती आहे? या 6 पैकी 4 पानं शिल्लक आहेत आणि आपल्याला शिल्लकच विचारली होती म्हणून 120 चे 4/6 काढायचे, बरोबरचं चिन्ह। या 6 ने 120 ला भाग द्या, 6 × 6, 6 × 2 12, समोरचा 0 कापून वर 20 झाले, 20 गुणाकारात 4 तर 20 चोक 80 पानं अजून वाचायची शिल्लक आहेत। ऑप्शन क्रमांक डी मध्ये प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं। एक असं सेम गणित घेतो, त्यानंतर याच्यापेक्षा अवघड टाईपचं गणित घेतो। 320 पानं असणाऱ्या पुस्तकाचा 5/8 भाग पाने वाचून झाल्यास अजून किती पानं वाचायची शिल्लक असतील हा प्रश्न इथं विचारला गेलाय। सेम टाईपचा प्रश्न आहे, वेगळं काही नाहीये, शॉर्टकट मध्ये उत्तर काढता येतं। अगोदर बघा पानं किती आहेत टोटल, 320 पानं, इथं लिहून घ्यायचं 320 पानं। आता गुणाकाराचं चिन्ह, आपल्याला काय म्हटलं की 8 पैकी 5 भाग पाने वाचून झाली आणि आपल्याला काढायचंय शिल्लक किती आहे। तर बेटा 8 पैकी वाचली, 8 पैकी 5 भाग वाचली तर शिल्लक किती आहे? या 8 पैकी जर 5 वाचली असेल तर शिल्लक आहेत 3 पानं। आता बरोबरचं या ठिकाणी चिन्ह। आता बघा, या 8 न 320 ला भाग जातो, 8 × 1 8, 8 चोक 32, समोरचा 0 कापून इथं 40 गुणाकारात 3 करायचंय। या 3 जर 0 ला गुणलं तर इथं 0 येतं, 3 जर 4 ला गुणलं तर 3 चोक 12 येतं, म्हणजे 120 पानं इथं वाचायची बाकी आहेत। ऑप्शन क्रमांक डी मध्ये। तुम्ही जर पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, दररोज तुम्हाला लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन भेटत जाईल। पुढचं गणित आहे बेटा टाईप क्रमांक 2 मध्ये। मी तुम्हाला म्हटलं जसे जसे टाईप वाढत जातील तसे तसे तुमचे गणित अवघड होत जातील। खूपच महत्त्वाचा क्लास आहे, बिलकुल कोणी स्किप करायचं नाही। जर स्किप केला आणि अशा लेवलचा प्रश्न पेपर आला तर त्या ठिकाणी पस्तावना होईल। मग बघा, टाईप 2 मध्ये आहे, एका पुस्तकाचे 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती आहेत हा क्वेश्चन विचारला गेला। जबरदस्त अशी टेक्निक तुम्हाला सांगतोय। आपल्याला काय म्हटलं की 3 पैकी 1 भाग पाने वाचल्यानंतर, बरोबर, 3 पैकी जर 1 भाग वाचला तर बाकी किती आहे? 3 मधून 1 वाचला
तर बाकी आहे 2 भाग पानं. मग 2 भाग पानं बाकी आहे, तर इथं बाकी किती आहे? 100 पानं बाकी आहे. मग 2 भाग बाकी बरोबर 100 पानं बाकी. आपल्याला म्हटलं काय, पुस्तकाला एकूण पानं किती? एकूण पानं म्हणजे एकूण भाग. टोटल एकूण भाग 3 होते. 2 भागाच्या खाली 3 बरोबरचं चिन्ह. आता बघा बेटा, या 2 वर्ण संख्या 100 झाली. किती पटीनं वाढली ते बघू. या 2 न 100 ला भाग द्या रे. बे एक बे, बे पंचे 10 आणि समोरचा 0 कापून इथं. बेटा वरची संख्या 50 पटीनं वाढली. 50 दोने 100. मग वरची संख्या 50 पटीनं वाढली असेल तर खालची संख्या देखील तुमची 50 पटीनंच वाढणार. म्हणून 50 गुणाकारात 3 करायचं आहे. या 3 न जर 0 ला गुणलं तर इथं 0 मिळतं. 3 न जर 5 ला गुणलं तर 3 5 15 मिळतं. तर एकूण जी काही पानं असतील ती 150 पानं असतील. ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुम्ही बघू शकता. अशा लेवलचे प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात म्हणजे जातात. पुढचं गणित एक अजून असंच घेतो, त्यानंतर याच्यापेक्षा अवघड घेतो. पहा, एका पुस्तकाचे 5/8 पाने वाचल्यानंतर 180 पानं वाचायची शिल्लक राहतात. तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती हा प्रश्न विचारला गेला होता. सूत्र आपल्याला वापरायचं नाहीये, शॉर्टकट मध्ये उत्तर काढता आलं पाहिजे. आपल्याला म्हटलं की 8 पैकी 5 भाग पानं वाचली, मग शिल्लक किती आहे? 8 पैकी 5 भाग पानं वाचली, मग शिल्लक किती आहे रे? 8 मधून 5 गेले तर शिल्लक आहे 3 भाग पानं. मग 3 भाग पानं शिल्लक आहे, तर इथं पानं किती शिल्लक आहे? 180 पानं. इथं लिहितो बेटा मी 180 पानं. आता विचारलं काय, पुस्तकाला एकूण पानं किती? पुस्तकाला एकूण पानं किती असतील? एकूण जेवढे भाग असतील तेवढे. टोटल 8 भाग होते, तर 3 भागाच्या खाली इथं 8 भाग बरोबर किती पानं? आता या ठिकाणी बघा, या 3 वर्ण संख्या 180 झाली. किती पटीनं वाढली कसं बघायचं? तर भाग देऊन 3 1 3, 3 सख 18, समोरचा 0 कापून इथं. म्हणजे वरची संख्या बेटा 60 पटीनं वाढली. जर वरची संख्या 60 पटीनं वाढली तर खालची संख्या देखील तुमची 60 पटीनंच वाढणार आहे. म्हणून 60 गुणाकारात 8 करायचं. या 8 न जर 0 ला गुणलं तर इथं 0 होईल, आणि 8 न जर 6 ला गुणलं तर 8 सख 48 होईल. म्हणजे उत्तर किती? 480 पानं एकूण असतील. ऑप्शन क्रमांक बी मध्ये. आता ह्याच्यापेक्षा अवघड गणित. पण मित्रांनो, महाशिवरात्री निमित्त आपली कुठलीही बॅच फक्त 899 रुपयाला भेटेल. पोलीस भरतीची 5000ची बॅच फक्त 899. सगळ्या बॅचेस आणि प्रत्येक बॅचच्या कंटेंटमध्ये गणिताचं शॉर्टकट पद्धतीचं पुस्तक तुम्हाला फ्री मध्ये भेटेल. 100 विद्यार्थ्याला ऑफर आहे. पटकन YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करून ऍडमिशन घ्या. समोर ह्याच्यापेक्षा थोडंसं अवघड गणित. मी तुम्हाला म्हटलं ना की हळूहळू या ठिकाणी गणित अवघड होत जातील. आता टाईप क्रमांक 3 आहे. थोडंसं गणित अवघड आहे, बाकी काही नाही, पण शॉर्टकट मेथड आपली तीच आहे. बघा, एका पुस्तकाचा 5/8 भाग आणि 20 पानं वाचून झाल्यावर 220 पानं वाचायची शिल्लक राहतात. तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती? आता बघा, थोडंसं अवघड केलं. मग इथं काय करायचं? अगोदर बघायचं की वाचायची पानं झाली किती आणि बाकी किती आहेत. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं बघा, या 8 पैकी 5 भाग पानं वाचून झाली. 8 पैकी 5 भाग पानं वाचून झाली. मग शिल्लक किती आहे? 8 पैकी जर 5 वाचली तर शिल्लक राहतील 3 भाग पानं. आता हे जे 3 भाग पानं शिल्लक राहिले, तर हे जे दोन्ही प्रकारचे जे पानं आहेत की नाही, ते एकमेकांमध्ये मिळवायचे. 220 आणि 20 म्हणजे टोटल 240 पानं. किती? 240 पानं. आता म्हटलं काय, त्या पुस्तकाला एकूण पानं किती? आणि एकूण पानं किती असतात? जेवढे एकूण भाग असतील. एकूण भाग होते 8. 3 च्या खाली 8 बरोबर किती? आता पहा रे, या 3 वरून संख्या 240 झाली. किती पटीनं संख्या वाढली हे कसं बघायचं? तर या 3 न 240 ला भाग द्यायचा. 3 1 3, 3 8 24 आणि समोरचा 0 कापून वर.
बेटा वरची संख्या 80 पटीनं वाढली. जर वरची संख्या 80 पटीनं वाढली तर तुमची खालची जी संख्या आहे ही देखील 80 पटीनंच वाढणार आहे. म्हणून 80 गुणाकारात 8 करा. या 8नं जर 0ला गुणलं तर 0 मिळेल. या 8नं जर 8ला गुणलं तर 8 8 64 मिळेल. म्हणजे एकूण पानं 640 असतील. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. क्लिअर. एक असंच गणित घेतो, त्यानंतर अजून मी टाईप चेंज करतो. पुढं एका पुस्तकाचा 2/6 भाग आणि 30 पानं वाचून झाल्यावर 290 पानं वाचायची शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती हा प्रश्न विचारला गेलाय. सेम तसंच अगोदर बघायचं की किती भाग वाचला आणि किती भाग बाकी आहे. आता इथं बघा बेटा 6 पैकी 2 भाग पाने वाचलेली आहेत. मग शिल्लक किती रे. 6 पैकी 2 वाचले तर शिल्लक किती. 4 भाग पानं शिल्लक आहे. मग आता हे जे 4 भाग पानं शिल्लक आहे तर ही 290 पानं आणि ही 30 पानं उरलेल्या भागातली आहेत. म्हणून दोघांची बेरीज 290 आणि 30 यांची जर आपण बेरीज केली तर टोटल 320 पानं होतील. ठीक आहे. आता म्हटलं पुस्तकाला एकूण पाने किती. एकूण पाने जेवढे भाग असतील तेवढी. इथं टोटल 6 भाग होते तर 4 भागाच्या खाली 6 भाग बरोबर किती. आता इथं बघा या 4 वर्ण संख्या 320 झाली. किती पटीनं वाढली कसं बघायचं. भाग देऊन या 4 न 320 ला भाग द्या. 4 1 4, 4 8 32 आणि समोरचा 0 कापून इथं. म्हणजे वरची संख्या 80 पटीनं वाढली. जर वरची संख्या 80 पटीनं वाढली तर खालची संख्या देखील बेटा तुमची या ठिकाणी 80 पटीनं वाढते. म्हणून 80 गुणाकारात 6 करायचं. या 6नं जर 0ला गुणलं तर 0 मिळेल. 6नं जर 8ला गुणलं तर 6 8 48 मिळेल. म्हणजे एकूण या ठिकाणी जी पानं असतील 480 असतील. ऑप्शन क्रमांक सी. वापरलं का सूत्र. बिलकुल वापरलं नाही. मित्रांनो अशा ट्रिक आपल्या बॅच मध्ये असतात. युट्यूबवर आपला कधीतरीच क्लास होतो. झाला तर झाला अन्यथा होतही नाही. फक्त 899 रुपयामध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या ट्रिक्स YJ अकॅडमी बॅच मध्ये बघायला मिळतात. संधी घालवू नका. संधीचं सोनं करा. पटकन YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. YJ अकॅडमी ॲप. पुढे ऑफर लिमिटेड आहे. 100च विद्यार्थ्याला आहे. 899ला बॅच परत कधीच भेटणार नाही. पुढं 100 पानाच्या पुस्तकावर अंकाच्या संख्येप्रमाणे पान क्रमांक घालण्यास मुद्रकाला एकूण किती खिळे लागते. बघा भरपूर वेळेस असा प्रश्न पोलीस भरती असेल तलाठी असेल येतो म्हणजे येतो. आणि बहुतांश विद्यार्थ्याला अशा टाईपचं गणित अवघड जाते. याच्यानंतर अवघड जाणार नाही. आता सॉल्व कसं करायचं बघा. आपल्याला म्हटलं की अंकाच्या संख्येप्रमाणे पान क्रमांक घातला तर बेटा या ठिकाणी टोटल पानं किती होती. 100 पानं. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 1 ते 9 बघा रे 1 ते 9 अंक आहेत. यामध्ये किती पान संख्या झाली. 1 ते 9 यामध्ये पान संख्या किती झाली. कशी काढायची. 1 ते 9 मध्ये किती पानं आहेत. तर या 9 मधून 1 मायनस करायचा. 9 मधून 1 मायनस केला राहिले 8 आणि 8 मध्ये 1 मिळवा 9. म्हणजे 9 पानं जी आहेत ती 1 अंकी आहेत. 1 ही संख्या एका अंकाची आहे. 2 एका अंकाची आहे. 9 एका अंकाची आहे. मग पहिल्या 9 संख्या या 1 अंकी आहेत म्हणून इथं 1 लिहिलं. आता पुढं 9च्या नंतर 10 ते 99. 10 ते 99 मी का लिहिलं रे. कारण 100 पर्यंत जायचं आहे. मग 10 ही 2 अंकी संख्या आहे आणि शेवटची 2 अंकी संख्या 99 100 पर्यंतची. आता 99 ते 10 टोटल संख्या किती आहेत कसं काढायचं सांगतो. या 99 मधून 10 मायनस करा. 99 मधून 10 मायनस केले तर या ठिकाणी काय होतील 89 आणि 89 मध्ये 1 मिळवा झाले 90. आता या ज्या 90 संख्या झाल्या बेटा या 2 अंकी आहेत. अरे याच्यामध्ये 2 अंक ह्याच्यामध्ये 2 अंक या 2 अंकी आहेत म्हणून गुणाकारात 2. गॉट इट. आता पुढं काय उरलं 100. मग ही जी 100 संख्या आहे यामध्ये किती संख्या आहेत. एकच संख्या आहे. इथं लिहिलं 1.
पण किती अंकी आहे? 1 2 3 3 अंकी आहे म्हणून गुणाकारात 3. बस, वेगळं काहीच नाही. आता लक्ष द्या. सर्वात अगोदर 9 गुणाकारात 1 म्हणजे या ठिकाणी 9. 90 गुणाकारात 2, 90 ची दुप्पट 180. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 गुणाकारात 3 तर 3 1 3. यांची करा बेटा बेरीज आता. 9 आणि 3 12, 12शी 2 हातचा आला 1, हा 1 आणि हा 8 टोटल 9 आणि हा जो 1 आहे जशाला तसं म्हणजे 192 पानं लागतील. आणि लक्षातच ठेवा की 100 पानापर्यंत 192 खिळे लागतात. ठीक आहे. 100 पानाचं जर पुस्तक असेल तर टोटल 192 खिळे लागतात. हा प्रश्न लक्षातच असू द्या. पुढं 150 पानाच्या पुस्तकावर अंकाच्या संख्येप्रमाणे पान क्रमांक घालण्यास मुद्रकाला एकूण किती खिळे लागतील हा प्रश्न विचारला गेलाय. त्याच पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं. जबरदस्त सॉल्व्ह करता येतं. बघा 150 पर्यंत जायचंय तर बेटा सर्वात अगोदर 1 ते 9 या टोटल संख्या किती झाल्या रे? 9 संख्या. आणि कशा काढायच्या? 9 मधून 1 मायनस करा 8, 8 मध्ये 1 मिळवा 9. या ज्या 9 संख्या झाल्या बेटा त्या झाल्या 1 अंकी म्हणून गुणाकारात 1 केलं. आता 9च्या नंतर 10, 10 ते 99, 10 ते 99. आता यामध्ये किती संख्या आहेत कसं काढायचं? तर 99 मधून 10 मायनस करा 89, 89 मध्ये 1 मिळवा 90. गुणाकाराचं चिन्ह. यामध्ये किती अंक आहेत? 2 अंक म्हणून 2. नंतर 99च्या नंतर 100, 100 ते कुठपर्यंत जायचं? 150 पर्यंत. इथं लिहिलं मी 150. आता इथं बघा 150 ते 100 किती संख्या आहेत कसं काढायचं सांगतो. 150 मधून 100 मायनस करा किती उरले? 50. 50 मध्ये 1 मिळवा 51. इथं लिहिलं मी 51. गुणाकाराचं चिन्ह. यामध्ये किती अंक आहेत? 1 2 3, 1 2 3, 3 अंकी म्हणून गुणाकारात 3. क्लिअर. आता इथं बरोबरचं चिन्ह, इथं बरोबरचं चिन्ह, इथं बरोबरचं चिन्ह. 9 गुणाकारात 1 बरोबर 9. 90 गुणाकारात 2, 90 ची दुप्पट 180. आणि 51 गुणाकारात 3, या 3 जर 1 ला गुणलं तर 3 1 3 आणि 3 जर 5 ला गुणलं 3 5 15. बस यांची सगळ्यांची बेरीज. 9 आणि 3 12, 12शी 2 हातचा आला 1, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 14शी 4 हातचा आला 1, 1 2 आणि 3 इथं टोटल 342 पानं. टोटल 342 खिळे लागतील. हे प्रश्न हमखास येतात. पोलीस भरती असो तलाठी भरती असो येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. पुढं आता याच्यापेक्षा थोडंसं वेगळं, याच्यापेक्षा थोडंसं अवघड गणित. कारण टाईप क्रमांक 5 आहे तर टाईप क्रमांक 5 म्हटलं तर गणितही थोडंसं अवघडच होईल ना. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो जसे जसे टाईप वाढतात तसे तसे गणित अवघड होतात. बघा टाईप 5 काय म्हणतं? एका पुस्तकावर पान क्रमांक छापताना प्रत्येक अंकासाठी 1 खिळा याप्रमाणे 492 खिळे वापरले गेले तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती आहेत? आता इथं प्रॉब्लेम झाला वाटते. नाही होत, 100% नाही होत. मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगितलं की बेटा तुम्ही लक्षात ठेवा की 100 पर्यंत जर पुस्तकाला 100 पानं असतील तर तुम्हाला टोटल खिळे किती लागणार? जर पानं 100 असतील तर टोटल खिळे लागणार 192. हे लक्षातच ठेवा. काय म्हटलं मी तुम्हाला? जर 100 पानं असतील पुस्तकाला तर 192 खिळे लागणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, लक्षात ठेवा. जबरदस्त टेक्निक ही कामी पडते. 100 पानं जर असतील 192 खिळे. आता इथं या गणितात काय म्हणते की टोटल 492 खिळे वापरले. तर बेटा सगळ्यात अगोदर काय करायचं तुम्हाला सांगतो. हे जे 492 खिळे आहे की नाही, 492 खिळे यामधून 100 पानाला किती खिळे लागतात? 192. हे 192 मायनस करायचे रे. हे 192 कशाचे आहे रे? 100 खिळ्याचे आहे. कशाचे? 100 खिळ्याचे आहे. मायनस करा. हे जे 100 खिळे आहेत मी इथं लिहून घेतो म्हणजे 100 पानं, सॉरी ही खिळे नाही पानं आहेत, लक्षात ठेवा.
100 पानं, कारण 100 पाण्याला 192 खिळे लागतात. इथं टोटल खिळे किती वापरले? 492. या 492 मधून 100 पानाचे 192 खिळे मायनस करा. हे 2 मधून 2 गेला 0, 9 मधून 9 गेला 0 आणि 4 मधून 1 गेला, उरले 3. आता हे जे 300 खिळे उरले तर या 3 अंकी संख्येचे खिळे आहेत. म्हणून बेटा या 300 ला 3 न भागा, कारण 3 अंकी संख्या आहेत ना रे ते, 1 2 3, म्हणून 3 1 3, परत 3 1 3 आणि समोरची 2 0. म्हणजे इथं हे 100 पानं, 192 खिळे 100 पानासाठी, आणि जे उरलेले 300 खिळे आहे ते आता उरलेले जे 3 अंकी संख्या होत्या त्याचे 100 पानं. मग या ठिकाणी हे 100 पानं, म्हणजे टोटल किती पानं झाले बेटा? 200 पाने. पुस्तकाला किती पानं आहेत? 200 पानं आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला जेवढ्या बी खिळ्याची संख्या दिली असेल त्यामधून तुम्ही 100 पानासाठी जे 192 खिळे लागतात ते अगोदर मायनस करायचे, आणि बाकीचे उरतील तर ते 3 अंकी संख्या असणाऱ्या पानाची संख्या आहे. पुढं, एका पुस्तकावर पान क्रमांक छापताना प्रत्येक अंकासाठी 1 खिळा याप्रमाणे 792 खिळे वापरले गेले तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती आहेत? जबरदस्त, आणि तसाच प्रश्न आहे. सॉल्व्ह करण्याची टेक्निक सांगतो. टोटल खिळे किती लागले? 792. इथं मी लिहून घेतो 792 खिळे, आणि या 792 मधून 192 खिळे 100 पानाचे मी लिहून घेतो मायनस करायला. ठीक आहे, या 792 मधून 192 जे खिळे आहेत ते 100 पानाचे आहेत. इथं मी 100 पानं लिहून घेतो. आता उरतात किती? 92 मधून 92 गेले 2 0, 7 मधून 1 गेला, उरले 6. हे जे 600 खिळे उरले ना, 3 अंकी पानाची संख्या आहे. म्हणून या 600 ला बेटा 3 न भागायचं रे. बघा, 3 1 3, 3 2 6 आणि समोरचे 2 0 इथं, म्हणजे 200 पानं. ठीक आहे, इथं लिहून घेतो मी 200 पानं. मग आपल्याला विचारलं टोटल पानं किती, तर बेटा वरचे 100 खालचे 200, टोटल 300 पानं. टोटल किती रे? 300 पानं. ऑप्शन क्रमांक सी. मित्रांनो, पान आणि खिळे या टॉपिकमध्ये फक्त हे 5च टाईपचे गणित नाहीत, अजून भरपूर टाईप याच्यामध्ये मोडतात, पण सर्व काही तुम्हाला युट्यूबला अवेलेबल नाही आहे. अशा पद्धतीच्या ज्या ट्रिक्स येतात याच्यापेक्षाही चांगल्या चांगल्या ट्रिक्स तुम्हाला आपल्या बॅचमध्ये बघायला मिळतात. महाशिवरात्री निमित्त आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो पोलीस भरती कॉम्बो बॅच जी आहे आपली, ती 5000ची बॅच तुम्हाला फक्त 899 रुपयाला भेटेल. फक्त 899. डिस्काउंट ऑफर आजपासून सुरू झाली. 20 फेब्रुवारी पर्यंत डिस्काउंट ऑफर आपण दिली होती पहिल्या फक्त 100 विद्यार्थ्याला, पण 100 पैकी फक्त शेवटचे 4-5 ऍडमिशन बाकी आहेत. त्याच्यानंतर ही बॅच 5000 रुपयाला लागेल, 899 ला भेटणार नाही. ही बॅच जर तुम्ही आत्ता जॉईन केली तर माझं 450 रुपयाचं गणिताचं पुस्तक, ज्याच्यामध्ये भरपूर ट्रिक्स आहेत. आज कशा तुम्ही ट्रिक्स बघितल्या, याच्यासारख्या भरपूर ट्रिक्स या पुस्तकात आहेत. हे पुस्तक तुम्हाला बॅचमध्ये कंटेंटमध्ये अगदी मोफत भेटणार आहे, कुठलेही चार्जेस लागणार नाहीत. त्याचबरोबर आहे जम्बो तलाठी भरती 8000ची बॅच फक्त आणि फक्त 899 रुपयाला या ठिकाणी तुम्हाला मिळते. फक्त 899 ला. परत ऑफर कधीच भेटणार नाही. पहा, 100 विद्यार्थ्यालाच ही ऑफर आहे. त्यासाठी पटकन मित्रांनो आत्ताच प्ले स्टोअरला जा, YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा, असा लोगो येतो. मित्रांनो, आपल्या ॲपमध्ये तब्बल 57 प्रकारच्या बॅचेस आहे. RRB ग्रुप डी आहे, SSCGD ची आहे, त्याचबरोबर वनरक्षक आहे. सगळ्या बॅचेस आहेत. तुम्हाला जी बॅच पाहिजे ॲप ओपन केल्यावर त्या बॅचवर क्लिक करा. बॅचला जर तुम्ही क्लिक केलं तर बॅचच्या खाली तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन येतं. बाय नाऊला जर क्लिक केलं तर या ठिकाणी गुगल पे, फोन पे दिसतं, त्याला क्लिक करा, पे नाऊ करा, ताबडतोब ऍडमिशन झाल्या तुम्हाला 1000च्या वर रेकॉर्डेड व्हिडिओज पण मिळतील आणि लाईव्ह क्लासेस दररोज मिळतील. स्वतःकडे गुगल पे किंवा फोन पे जर नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोन पेनं या नंबरला पेमेंट करा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा, लगेच ऍडमिशन होऊन जाईल.
परत अशी ऑफर नाही. 899ला या बॅचेस परत कधीच भेटणार नाही. महाशिवरात्री निमित्त ऑफर आहे. पटकन प्ले स्टोअरला जाऊन YG अकॅडमी ॲप डाउनलोड करा. अजून बरेच टाईपचे गणित बाकी आहेत आणि याच्यापेक्षा चांगल्या ट्रिकनुसार शिकवतोय. पटकन ॲप डाउनलोड करून जॉईन करू शकता. धन्यवाद.